नमस्कार. अमर कथा या आपल्या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि गुणी अभिनेत्री अश्विनी भावे यांचा जीवनप्रवास. अश्विनी भावे यांचा जन्म 7 मे 1967 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे झाला. शाळेत असतानाच त्यांनी रंगभूमीवर अभिनय करण्यास सुरुवात केली. गगनभेदी या नाटकातून त्यांचा अभिनय प्रवासाची सुरुवात झाली. त्यानंतर 1986 मध्ये शाबास सुनबाई या मराठी चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 1980 आणि 1990च्या दशकात अश्विनी भावे मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रीपैकी एक बनल्या. अशी ही बनवाबनवी, एक रात्र मंतरलेली, कळत नकळत आणि हळद रुसली कुंकू हसलं यासारख्या चित्रपटांतून त्यांनी लोकप्रियता मिळवली. अश्विनी भावे यांनी केवळ मराठी चित्रपटांमध्येच काम केले नाही, तर हिंदी आणि कन्नड चित्रपटसृष्टीतही आपली ओळख निर्माण केली. 1991 मध्ये हिना या हिंदी चित्रपटातून त्यांना देशभरात ओळख मिळाली. त्यानंतर मीरा का मोहन, सैनिक, चिता, जुर्माना आणि बंधन यासारख्या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. गंभीर आणि भावनिक भूमिका साकारण्याची त्यांची खासियत होती. आहुती, वजीर, पुरुष आणि सरकारनामा यासारख्या चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. त्यांच्या अभिनयासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारासह अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. 2000च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांनी काही काळ चित्रपटांपासून ब्रेक घेतला. त्यानंतर 2008 मध्ये कदाचित या चित्रपटातून त्यांनी पुनरागमन केले. विशेष म्हणजे या चित्रपटातून त्यांनी निर्माती म्हणूनही पदार्पण केले. यानंतर आजचा दिवस माझा, ध्यानीमनी, मज्जा यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. 2020 मध्ये द रायकर केस या वेब सिरीजमध्ये त्यांनी साक्षी रायकर ही भूमिका साकारली. 2024 मध्ये आलेल्या घरात गणपती या चित्रपटातही त्या झळकल्या. अश्विनी भावे यांनी अमेरिकेतील अकॅडमी ऑफ आर्ट, युनिव्हर्सिटी सॅन फ्रान्सिस्को येथून मोशन पिक्चर्स अँड टेलिव्हिजन या विषयात पदवी घेतली आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर 1997 मध्ये त्यांचा विवाह किशोर बोपटकर यांच्याशी झाला. या दाम्पत्याला 2 मुले आहेत. अमेरिकेत वास्तव्यास असूनही अश्विनी भावे यांचे मराठी चित्रपटसृष्टीशी असलेले नाते आजही कायम आहे. मराठी रंगभूमीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास मराठी, हिंदी, कन्नड चित्रपटांपर्यंत पोहोचला. आपल्या अभिनयाने अनेक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अश्विनी भावे आजही प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान राखून आहेत. तर ही होती अश्विनी भावे यांच्या जीवनप्रवासाची संक्षिप्त कहाणी. तुम्हाला अश्विनी भावे यांची कोणती भूमिका किंवा कोणता चित्रपट सर्वात जास्त आवडतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अमरकथा चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशाच प्रसिद्ध कलाकारांच्या जीवनकथा जाणून घेण्यासाठी पाहत रहा अमरकथा. धन्यवाद.